तर महाविद्यालयीन जीवनात जर आपण डोकावून पाहिलं तर महाविद्यालयीन जीवनामध्ये सगळ्यात मुलांचा आवडता कार्यक्रम जर कुठला असेल स्नेहसंमेलनातला फिश पॉन्ड. तर फिश पॉन्ड्स म्हणजे शेला पागोटे आणि प्रश्नमंजुषा. आता प्रश्नमंजुषेमध्ये पण काही काही मजेशीर प्रश्न विचारतो. आमच्या एका स्नेहसंमेलनामध्ये आमच्या एका विद्यार्थ्याने, आमचे प्राध्यापक कोले होते, त्यांना प्रश्न विचारला की लेडीज छत्री छोटी का असते. आता लेडीज छत्री छोटी का असते तर ती पर्समध्ये बसावून एवढं साधं उत्तर तिथं चालत नाही मुलांना, पण त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते असं म्हणाले की लेडीज छत्री छोटी असते कारण बायका व्यवहारात खूप हुशार असतात, व्यवहार चतुर असतात, कुशल असतात. आणि म्हटलं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा पाऊस यायला लागला आणि आपली प्रिय व्यक्ती जर भिजायला लागली तर तिचं जवळून सहवासला बाबा म्हणून ती पटकन म्हणते अहो भिजताय की ती जर अलीकडे सारखा की म्हणून त्या व्यक्तीचा जवळून सहवास तिला लावू शकतो. आणि जर त्याला कटवायचं असेल तर ती म्हणते की माफ करा सर, मी घेतलं असतं तुम्हाला माझ्या छत्रीमध्ये, पण माझी छत्री छोटी आहे ना, सॉरी बरं का. तर हे दोन फायदे त्याचे. तर अशा पद्धतीनं मुलांना ती प्रश्नमंजुषा किंवा आता शायरांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलं की हर क्यों का जवाब नहीं होता, हर हुस्न ला जवाब नहीं होता, भौरा हर कली पे मंडराता है मगर हर कली में शवाब नहीं होता. पण त्याच्यावर मी थोडी दुरुस्ती अशी केली की हर क्यों का जवाब होता है, हर हुस्न ला जवाब होता है, भौरा हर कली पे मंडराता है क्योंकि हर कली में थोड़ा सा क्यों ना हो शवाब जरूर होता है. ते शोधण्याची नजर असली पाहिजे आपल्याकडे. आणि म्हणून मुलांचा आवडता प्रांत जर कुठला असेल तर शेला पागोटे. शेला पागोटेमध्ये काय करतात, त्याचे काही दोष असतील, त्याच्यात काही विकृती असतील, त्याच्या काही सवयी असतील, तर त्याच्यावरती मार्मिक भाष्य करून हास्याचे धबधबे निर्माण करणं, हास्याचा प्रस्फोट घडवून आणणे हा त्यातला मूळ उद्देश असतो. म्हणून मग मुलांचा तो सगळा महाविद्यालयीन जीवनामध्ये जर मुलांना विचारलं तुमचा सगळ्यात आवडता कार्यक्रम कोणता, ते म्हणतात फिश पॉन्ड्स, शेला पागोटे. आता याची काही उदाहरणं मला तुम्हाला द्यायला आवडतील की एक आमचे मित्र होते, त्यांचं नाव नाही सांगत आता. तर त्यांचं काय व्हायचं की लग्नाची बैठक बसायची आणि लग्न जमत जमत यायचं आणि 20 कटायचं. असं एक 7-8 वेळा झालं. 7-8 वेळा झाल्यानंतर मग काय म्हटलं मुलांनी, ते कुठून तरी मुलांचं हेर खातं प्राउंट असतं, त्यांना ते कळलं. मग ते म्हटलं आता सरांना आपण जरा हा विषय आपला काय हरकत नाही घ्यायला. मग त्यांनी स्नेह संमेलनामध्ये त्याच्यावर फिश पॉन्ड टाकला एक. काय टाकावं, मिस्टर प्राध्यापक सो अँड सो, पाहीन 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 नाही तर एकटाच हानी म्हणला निघून जा. मुलांना या गोष्टी तर सगळ्यात बरोबर त्यांना खबर असते. इतके भारी. मी कोलारला एकदा स्नेह संमेलनासाठी गेलो होतो आणि त्यांचं फिश पॉन्ड वाचन सुरू झालं. माझी कन्या माझ्यावर होती श्वेता. तर एक मुलगा तंबाखू खूप खायचा, तर त्याला एक फिश पॉन्ड टाकला होता मुलांनी. त्याचं नाव आणि फिश पॉन्ड असा की मी जर मेलोच तर मला तंबाखूच्या वावरात पुरा, आणि पिंडाला कावळा नाही शिवला तर वरून चुन्याचा फवारा मारा. ही जी कल्पकता आहे त्याच्यामध्ये ती वाखाणण्यासारखी. आमच्याकडे पण एक मुलगा असा तंबाखू खायचं, त्याला पण फार सुंदर फिश पॉन्ड टाकला होता त्यांनी मुलांनी की गाण्याच्या चालीवरती, तंबाखू ला के रखना चूना लगा के रखना, तंबाखू ला के रखना चूना लगा के रखना, आएगा कोई दूजा पूड़ी छुपा के रखना, तंबाखू ला के रखना चूना लगा के रखना. तर असे म्हणजे काव्यात्मक आणि विडंबनात्मक अशा प्रकारचे फिश पॉन्ड्स. आता एक मुली स्वतःला फार सुंदर समजतात. आमच्या सोयबियाच्या मुलीने एक फिश पॉन्ड टाकला होता, स्वतःला समजतात स्वर्गातल्या पर्या, स्वतःला समजतात स्वर्गातल्या पर्या, अरे पण तुमच्यापेक्षा गावातल्या म्हाताऱ्या बऱ्या. एकदम वरून खाली जरा अपेक्षा भंगातून विनोद निर्मिती म्हणतो, त्यातले सुंदर उदाहरण. शारीरिक व्यंगावरती तर फिश पॉन्ड्स शक्यतो टाकू नये असं म्हणतात, पण काही लोक इतके जिंदा दिला असतात ते म्हणतात नाही चालेल, काय हरकत नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारचे पण फिश पॉन्ड्स. एक मुलगी खूप जरा गुटगुटीत होती, तिला एक फिश पॉन्ड मुलांनी टाकलं होतं. तो असं गाण्याचं चालू, ए गुलबदन फूलों की महक कांटों की चुभन, तुझे देख के कहता है मेरा मन, कितना वजन है तेरा टन. कितना वजन है तेरा टन. एक अख्खी एक लेलँडच उभी केली तिथं. आमचे प्राचार्य शिवाजीराव भोर होते, ते एकदम स्लिम व्यक्तिमत्व. दादा शिरसाट आमचे गॅदरिंगचे चेअरमन होते, आणि प्राध्यापक अब्दुल वहाब शेख हे गुटगुटीत व्यक्तिमत्व. असं तिघांवर एक फिश पॉन्ड टाकला होता. तो म्हणजे एक वेगळ्या चालीवर टाकला होता, असं की पहिल्या दिवशी शिरसाट पुस साहेब तुमचं असं हो कसं, पहिल्या दिवशी शिरसाट पुस साहेब तुमचं असं हो कसं, अंगावर तुमच्या छटक मास, जो बाळा जो रे जो,
अंगावर तुमच्या छटाक मास जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी साहेब पुस, दुसऱ्या दिवशी साहेब पुस, शिरसाट तुमचं असं हो कसं, शिरसाट तुमचं असं हो कसं. डोक्यावर तुमच्या चारच केस जो बाळा जो रे जो, डोक्यावर तुमच्या चारच केस जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी शेखसाब पुस, साहेब तुमचं असं हो कसं, तिसऱ्या दिवशी शेखसाब पुस, साहेब तुमचं असं हो कसं. देऊ क्या तुमको ढेरी कमास जो बाळा जो रे जो, देऊ क्या तुमको ढेरी कमास जो बाळा जो रे जो. आता हा फिशपॉन जेव्हा निवडला आम्ही प्राचार्यानं म्हटलं साहेब एक काढून टाकायचं. अरे राहू दे म्हटले, मुलं हसतील जरा तेवढी. एक जिंदा दिली त्यांच्याकडे पण असावी लागते. शेख अब्दुल वहाब यांच्या जाड्यापणावर तर बरेच फिशपॉन असायचे. त्या एक फिशपॉन त्यांचा असं सुंदर टाकला होता की देवा मला का दिली ढेरी तू अशी, देवा मला का दिली ढेरी तू अशी, 4 दिवसापासून आहे उपाशी, तरी जशीच्या तशी, जशीच्या तशी, देवा मला का दिली ढेरी तू अशी. प्राध्यापक काही लोक दाढी वाढवतात वगैरे, त्याच्यावर एक फिशपॉन फार सुंदर मुलांनी, म्हणजे त्यांची कल्पकता वाखाणण्यासारखी आहे की विडंबन कसं करता आलं पाहिजे आणि ते सुंदर कसं परफेक्ट बसलं पाहिजे. तर दाढी आम्ही काही प्राध्यापकांनी दाढी ठेवलेली होती, त्याच्या दाढीवाल्यांवरती त्यांनी एक फिशवण तयार केला होता मुलांनी. तो असा होता, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या दाढीला, ढवळी ढवळी दाढी माझी देखणी, रंगविली गोदरेज काळ्या रंगान भाऊ रंगान भाऊ रंगानी, ढवळी ढवळी दाढी माझी देखणी, रंगविली गोदरेज काळ्या रंगान भाऊ रंगान भाऊ रंगानी. नकली काळ्या दाढीचा केस का हो तोडीलान, हात नगा लावू माझ्या दाढीला, हात नगा लावू माझ्या दाढीला. एक कल्पकता आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांची कल्पकता, ते विडंबन करणं, ते परफेक्ट त्याला बसलं पाहिजे. आमचे प्राचार्य जेव्हा बी आर चौधरी सर होते, चाचा म्हणायचो आम्ही त्यांना पिठलं भाकरी आवडतं असं कुठून तरी मुलांना कळलं. मग तो फिशपॉन आला, सरांना आम्ही म्हटलं सर हे ठेवायचं का काढून टाकतो. राहू दे रे, मुलांना हसू दे ना जरा, काय त्या ह्याच्यात काय आक्षेप आहे काय नाही. ते म्हटलं त्याच्यावर ते आमचे प्राचार्य बी आर चौधरी साहेब थकून भागून घरी जातात. वहिनी साहेब त्यांना जेवायला वाढतात. छानपैकी पिठलं भाकरीचं बेत जमलेलं आहे आणि नवरा बायकोची जुगलबंदी त्या गीतामध्ये. पिठलं भाकरी खाण्यामधला जो आनंद आहे तो त्या फिशपॉंडमध्ये त्यांनी छानपैकी. तो फिशपॉंड असा की चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये बेसनाचा घास तुम्हा भरवीते, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये बेसनाचा घास तुम्हा भरवीते, बेसन पाहून ढेरी माझी लई फुगते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये बेसनाचा घास तुम्हा भरवीते, बेसन भाकरीचा बेत लई छान जमला, हिरव्या मिरचीच्या ठेच्यान रंग भरला, जरा कांद्याची फोड तेवढी ठेव वरती, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटा बेसनाचा घास तुम्हा भरवीते. ही कल्पकता आहे. भोर साहेबांच्या कोटावरती ने फिशवण, दुसऱ्या महायुद्धाचे दुष्परिणाम, भोर साहेबांचा एकुलता एक कोट जळून खाक झाला अशा फिशवण. एकदा त्यांच्या कोटावर एक फिशवण मुलांनी फार सुंदर केला होता. तो असा होता की अहो नाव तुमचं मोठं हो, काम तुमचं मोठं हो, म्हणणं ऐका आमचं छोटन भोर साहेब, अहो भोर साहेब, शिवनवा कोरा कोटन एकतरी, शिवनवा कोरा कोट, तुमच्या कोटाला दिग्जामचं कापड घ्या छान, त्याला शिवायला शोधूया शिंपी महान, हो म्हणणं जरा ऐका हो, म्हणणं जरा ऐका हो, खर्चा थोडा पैका हो, म्हणणं नाही आमचं खोटन भोर साहेब, अहो भोर साहेब, शिवनवा कोरा कोटन एकतरी, शिवनवा कोरा कोट. कोपरगावचा पाणी प्रश्न बीबीसीवर गाजलेला होता. आणि ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस ज्यांना प्राध्यापकांना तास नसतात ती मग आपलं इंद्राणी म्हणून आमची तिथं वास्तू, तिथं आमचे 20-25 प्राध्यापक राहत होते. मग पाणी आलं की ती बायकोला मदत करत, कोण बादली घेऊन, कोण हांडा घेऊन, कोण कळशी घेऊन. तर मुलांनी ते ऑब्झर्व केलं, त्याच्यावर एक फिशपॉंड टाकला. तो गाण्याचं चालू, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे,
सरांच्या खांद्यावर माठाचे ओझे, माठाचे ओझे. सर थकले पाणी भरून भरून, सर थकले पाणी भरून भरून. येईल कोण मदतीला बादली धरून, म्हणती सारे इंद्राणीचे कणून कुथून. रिकामे भांडे माझे खडखड वाजे, सरांच्या खांद्यावर माठाचे ओझे, माठाचे ओझे. असे मजेशीर फिश पॉइंट्स, मुलांची कल्पकता त्याच्यातून आपल्याला दिसते आणि खूप छान पद्धतीने. आता आम्ही कधी कधी संप करतो त्याच्यावर मुलं फिश पॉइंट टाकतात, मजेशीर असतात. आम्ही एकदा संप केला त्याच्यावर फिश पॉइंट मुलांनी टाकलं होतं की सुंदर ते ध्यान पाय संपाकडे, सुंदर ते ध्यान पाय संपाकडे, बसून गेटवरी आरामात. सर म्हणती आम्हा तुम्ही सारे शिष्य, सर म्हणती आम्हा तुम्ही सारे शिष्य, देऊ संपाचा धडा आवडीने. संप संप म्हणा, संप संप म्हणा, संपाचा महिमा कोण जाणे. तर अशा पद्धतीने त्याला एक आध्यात्मिक टच देऊन सुंदर असा तो फिश पॉइंट. आणि एक अतिशय सुंदर जो फिश पॉइंट होता आपल्याला, मिले सुरू मेरा तुम्हारा, हे गीत खूप पॉप्युलर झालं आणि प्रचंड गाजलं. त्याच्यावरती त्याच्या चालीवरती आम्ही जेव्हा संप करतो तेव्हा त्याच्यावरती त्यावेळेस एक असं मुलांनी एक सुंदर काव्य रचना करून ते टाकलं. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, हर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले. या चालीवर मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, सर की नदिया स्टाफ रूम से निकल कर जॉन के कैंटीन में मिले. चाय का प्याला लेकर चहके चहके हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. मिले सर को वेतन जियादा, मिले सर को वेतन जियादा, तो कॉलेज चले हमारा. एक्स्ट्रा पीरियड कब लेंगे निराला, एक्स्ट्रा पीरियड कब लेंगे निराला, फिर भी सिलेबस पूरा हमारा, फिर भी सिलेबस पूरा हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. तर ह्याच्यामध्ये कसं की आत्मपरीक्षण होतं, अगदी अगदी, त्याचं दोष निर्मूलन पण होतं आणि एक आनंदाची निर्मिती होते. म्हणून हा फिश पॉइंटचा जो कार्यक्रम असतो शेला पागोडीचा, तो खूप म्हणजे मुलांचा एक आवडता कार्यक्रम असतो. आणि एका मुलाला टाकलं होतं की फिश पॉइंट म्हणजे कसं काय पाटील बरं आहे का, आंघोळीला महिना झाला खरं आहे का. कसं काय पाटील बरं आहे का, आंघोळीला महिना झाला खरं आहे का, काल म्हणे तुम्ही आंघोळीला गेला, कमरेचा टावेल इसरून आला, काय झालं पुढं सांगा तरी थोडं, वागणं हे तुमचं बरं आहे का, आंघोळीला महिना झाला खरं आहे का. हे त्याच्यात एकाला फिश पॉइंट टाकलं, दात घासले कवा, तर म्हणले पांचत फुटलं तवा. आता आंघोळ करणार कवा, तर म्हणले निळवंड फुटल तवा. म्हणजे ते काय करतील आणि कोणाचा कसा पंचनामा करतील. पण त्याच्यातून एक जिंदा दिली, एक खेळाडू, ते एक जीवनाकडे पाहण्याचा एक विशाल असा दृष्टिकोन त्याच्यातून निर्माण होतं की इतरांवर हसणं खूप सोपं असतं, पण जो मनुष्य स्वतःवरती हसू शकतो तो खऱ्या अर्थानं ग्रेट. मग ती जी देणगी आहे स्वतःवर हसण्याची, ती या शेला पागोड्याच्या माध्यमातून मुलांना मिळते आणि त्यांची जिंदा दिली. मग त्या आठवणी कित्येक वर्ष टिकून राहतात. तर आयुष्यभराची शिदोरी पण त्यांना मला वाटतं निश्चितच मिळते. कारण त्या आठवणी ते भेटले जरी एकमेकांना तरी ते सगळे गप्पा निघतात. आपण ते अमकेला फिश पॉइंट टाकलं होतं, अमकेला फिश पॉइंट टाकलं होतं, ते सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या मजेशीर निघतात. आता विनोदाचा आणखी एक फायदा जो आहे, जीव नावाचा एक इस्रायली लेखक आहे, त्याने विनोदाचं मानसशास्त्र म्हणून त्यांनी त्याची विनोदाचे दोन म्हणजे लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन फॉर सायकोसोमॅटिक डिसीजेस असं त्याचं वाक्य आहे. त्याचं म्हणणं की त्याचे दोन फायदे आहेत हास्य विनोद. एक हास्योपचार हा एक भाग आहे आणि दुसरं की तुम्ही जे अध्यापन करतात ते समजायला सोपं जातं.
जे प्राध्यापक विनोदी पद्धतीने शिकवतात ते त्यांच्या तासाला मुलं शक्यतो दांड्या मारत नाही आणि त्यांनी शिकवलेलं ते लवकर समजतं. हास्योपचार हा जसा फायदा आहे तसं त्याला हास्य विनोदातून जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन पण असं निर्माण होतो. तर आपण ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो. आता पॉझिटिव्ह थिंकिंगचं फार म्हणजे विल्यम जेम्स नावाचं एक विचारवंत आहे, त्याने असं म्हटलं की 21व्या शतकातला सगळ्यात मोठा शोध जर कोणता असेल तर तो आहे पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक जीवनशैलीचं. आणि स्वामी नारायणदास परंपरेमध्ये ब्रह्मबिहारीदास म्हणून एक संत आहेत, त्यांनी सकारात्मक जीवनशैली म्हणजे काय त्याची व्याख्या फार सुंदर दिली की सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करणारा, मित्रांना सहभागी करून घेणारा, इतरांना प्रेम देणारा, भूतकाळाला क्षमा करणारा, वर्तमान काळात जगणारा आणि काळाबद्दल आशेचा दृष्टिकोन म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये घेतली. आत्मपरीक्षण म्हणजे फिश पॉइंट्समधून आपण पाहिलं की आत्मपरीक्षण मुलं करू लागतात की आपलं काही चुकलं का काय, आणि म्हणून ते त्याच्या माध्यमातून हे आत्मपरीक्षण तर निश्चित होतंच आणि त्या माध्यमातून मग तो पुढे त्याच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी अशी बसू शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की स्वतःबद्दल आत्मपरीक्षण, मित्रांबद्दल सहभागाचा, इतरांबद्दल स्नेहाचा, भूतकाळाबद्दल क्षमेचा, वर्तमान काळात जगण्याचा, आनंदाने जगण्याचा आणि भविष्य काळाबद्दल आशेचा दृष्टिकोन म्हणजे तो सकारात्मक दृष्टी. आता इंग्लिशमध्ये देखील त्याच्यावरती खूप छान सुभाषित आलेली आहे की इट इज नॉट ॲप्टिट्यूड बट इट इज ॲटिट्यूड दॅट डिटर्मिन्स द अल्टिट्यूड ऑफ युअर लाईफ. म्हणजे तुमचा कल कसा आहे, तुमचा निर्णय घेण्याची क्षमता कशी, याच्यापेक्षा तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती तुमच्या जीवनाची उंची हे अवलंबून असते. किंवा एकाने म्हटलं पॉझिटिव्ह थिंकिंग कॅन क्रिएट मिरॅकल्स बिकॉज लाईफ इज 10% हाऊ यू मेक इट अँड इट इज 90% हाऊ यू टेक इट. म्हणजे तुम्ही जीवनाकडे कशा पद्धतीने पाहता याच्यावरती जीवनाची 90% यशस्वीता तुमची अवलंबून असते. आणि एक फार सुंदर कोटेशन आहे की ते त्याच्यामध्ये त्यांनी असं फार सुंदर वर्णन केलं की इफ यू थिंक पॉझिटिव्हली sound becomes music, movement becomes dance, smile becomes laughter, mind becomes meditation and life becomes celebration. म्हणजे जीवनाकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत गेले तर ध्वनी संकेताचं रूपांतर सुश्राव्य संगीतात होतं, हालचालींचं रूपांतर लयबद्ध नृत्यामध्ये होतं, स्मितहास्याचं रूपांतर गडगडाटी हास्यामध्ये होतं, त्याच्यानंतर मनाचं रूपांतर ध्यानधारणेत होतं आणि तुमच्या जीवनाचा महोत्सव तुम्ही साजरा करू शकता. इतकं सुंदर भाष्य त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगवरती जे घेतलं. आता याची अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो की आता मी एक कॅसेटमध्ये ऐकली होती, त्याच्यामध्ये एक फार सुंदर किस्सा त्यांनी दिला की किंवा आपण गोष्टी पण ऐकतो तर त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट अशी की एक राजा आणि एक प्रधान असतो आणि तो प्रधान जो असतो तो एकदम चिंतादिल, खिलाडू वृत्तीचा आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा. आणि मग ते शिकारीच्या निमित्ताने जातात एका जंगलामध्ये, असं डोंगराळा असा रस्ता असतो आणि राजाचा घोडा जो असतो तो असं बिथरतो आणि राजा जोरदार असं त्या घोड्यावरून असं खाली फेकला जातो. तर फेकला गेल्यानंतर एक धारदार कंगोऱ्यावरती तो पडतो आणि त्याचं एक करंगळी तुटते. आणि मग ते सगळं रक्तबंबाळ होतं, त्याचं रक्त व्हायला लागतं. प्रधानजी येतात, त्याला हे बांधतात, कापड बांधतात आणि राजा वेदनेने विवळत असतो आणि हा राजाकडे बघतो नाही नाही महाराज, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाला भयंकर राग होता, काय नालायक मनुष्य आहे, इथं माझा जीव चालला वेदनेने, रक्तबंबाळ मी झालेलं आहे, ह्याला काय सुचते तर नाही नाही महाराज, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, याला धडा शिकवलंच पाहिजे म्हटलं. तो डोक्यातला राग जात नाही राजाच्या, म्हणतो थांब, याला परत आयुष्यात कधी म्हटलंच नाही पाहिजे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग पुढे जातात, मग ते एक भली मोठी जुनी पडकी विहीर असते, तिला काळभोर असं सगळं पाणी असतं आणि मग राजाला डोक्यात सोडाचं चक्र सुरू झालेलं असतं. मग तो राजा म्हणतो याला धडा शिकवायचा आपण प्रधानाला, परत म्हटलंच नाही पाहिजे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हटलं काय करायचं, म्हणजे प्रधानजी जरा उतरा खाली, जरा बघा बघ किती छान जुनाट पडकी विहीर आहे, बघा बघ. मग तो बघतो, भरपूर पाणी असतं, त्याला खोल असते ते. आणि मग राजा प्रधानला म्हणलं, प्रधानजी जरा वाकून जरा पुढे होऊन बघा की जरा, मी पाहिली, तुम्ही बघा ना जरा. तो बघायला तो राजाच्या डोक्यातला राग काही गेला नसतो, धाड दिशी त्याला जोरात एकदम धक्का मारतो, तो प्रधान पडतो धाड दिशी त्या काळ्यावर पाण्यातल्या विहिरीमध्ये. आणि मग तो त्याला खिजवण्यासाठी म्हणतोय, बरे प्रधानजी चला, जे होतं ते चांगल्यासाठी होतंय, बाय बाय, गुड बाय, असं आधुनिक भाषेमध्ये, चला येतो मी म्हणून.
तर प्रधानजी तरी पण खाली तो कुडकुडत असतो, वरती यायला काही संधीच नसते, सगळं कपारी सगळ्या, आणि ते कुठं काही साधन नसतं वरती येण्याचं. मग ते तसंच तिथं ते थंड पाण्यामध्ये कुडकुडत राहतो, तिथून तो म्हणतो, बरे महाराज काय नाही, हरकत नाही, जे होतं ते चांगलं सांगेल. अरे म्हटलं असं जीव चालला पण अजून खोड काही गेलेली नाही, म्हटलं याची पण जिरवली पाहिजे, बरं झालं आता पडला म्हटलं पाणी. मग पुढं तो राजा तो एकटाच निघतो. निघाल्यानंतर काय होतं की एका नरभक्षक टोळीच्या तडाख्यात तो सापडतो राजा, आणि त्यांचा असतो देवीचा उत्सव. मग ते नरबळी शोधत असतात. तर तेवढ्यात हा राजा त्यांना ते त्याला सगळे बाजूने असं घेरतात, त्याला भाले बिले लावून, तलवारी बिलेवर लावून, त्याला आपण किडनॅप म्हणतो आल्याशिवाय, तर त्याला जेरबंद करून घेऊन जातात ते टोळीच्या नायकाकडं. आणि टोळीच्या नायकाला सांगतात, महाराज देवीला बळी सापडलेला. अरे वा वा, छान, सुंदर, त्याला जरा सजवा म्हटले चांगल्या रानटी फुलांनी. मग ते त्याला सजवायला लागतात, ती रानटी फुलं त्याला गळ्यात घाल, कुठं माळा कर, कुठं दंडात बांध, असं ते करत करत त्याला सजवत असतात. ते सजवत असताना त्यांच्या लक्षात येतं की याच्या पोटाला काहीतरी पट्टी बांधलेली. ते सोडून बघतात, त्याची करंगळी तुटलेली. अरे अरे, एकच हलकल्लोळ. अरे गजब झाला म्हटलं, आता हे कसं, असा अपुरा बळी काही देवीला चालणार नाही. ते जातात पळत पळत टोळीच्या नायकाला सांगतात, महाराज गफलत झाली, गफलत झाली. काय झालं काय? अहो म्हटले, महाराज बळी तर मिळाला, पण त्याची एक करंगळी तुटलेली आहे. अरे गाढवांना म्हणले, तुम्हाला समजत नाही का, असा अपुरा बळी चालेल का देवाला? चालणार नाही म्हटले, त्याला सोडून द्या ताबडतोब. मग ते त्याला सोडून देतात. मग सोडून दिलं, त्या तुटलेल्या करंगळीमुळे त्याचा जीव वाचतो. आणि मग जीव वाचल्यामुळे तो जेव्हा परत त्याला पश्चाताप झालेला असतो. तो म्हणतो, थांबा आता परत एकदा प्रधानजीला शोधलं पाहिजे. आणि मग प्रधानजीला ते शोधत येतात त्या विहिरीमध्ये. तो तिथंच कुडकुडत कपारीला धरून असं तो थांबलेला असतो. मग त्याला पश्चाताप होतो, मग प्रधानजी माफ करा, माझ्या डोक्यात राग होता म्हणून तुम्हाला मी खाली ढकललं, काय पण आता तुम्हाला मी वर काढतो. म्हणून तो डोक्याचं मंदिर काढून तो ते खाली ते पागोट्याचं ते कापड खाली सोडल्यानंतर त्याला धरून तो प्रधानजीला वरती काढतो. आणि मग प्रधानजीला म्हणतो, माफ करा, माझ्या डोक्यात खूप राग होता, त्यामुळे मग तुम्हाला धडा शिकवायचं म्हणून मी तुम्हाला विहिरीत ढकलून दिलं होतं. मग तो म्हणतो, महाराज काय, अरे जाऊ द्या म्हणले, महाराज कशाला जास्त विचार, जे होतं ते चांगलं सारखं. अरे अजून तुझ्या डोक्यातलं तू गेलं नाही का म्हणलं विचारायचं किडा, तू जे होतं ते चांगलं. म्हणलं, महाराज विचार करा, तुमची करंगळी तुटली होती म्हणून तुमचा जीव वाचला, त्यांनी तुम्हाला सोडून दिला. मी जर तुमच्याबरोबर असतो तर त्या टोळीतल्या लोकांनी मला पण पकडलं. म्हणून ते तुटलेल्या करंगळीमध्ये तुमचा जीव वाचला, ठीक आहे, पण मी जर तुमच्या बरोबर असतो तर माझा बळी गेला असता ना. तुम्ही मला विहिरी ढकललंही चांगलं झालं. म्हणून आयुष्याकडे बघताना नेहमी जे होईल ते चांगलं होईल असा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर मग कशाचाच आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही.